एक 17 वर्षीय तरुणी एका घरामध्ये घरकाम करायची. मग घरकाम करत असताना त्या ठिकाणी जात असताना येत असताना तिची ओळख एका तरुणाबरोबर झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग ती घरकाम करणारी तरुणी त्या मुलाच्या प्रेमात पडली आणि प्रेमामध्ये त्याला बोलू लागली, चालू लागली, अगदी सगळ्या काही गोष्टी मनापासून सांगू लागली. मग एक दिवस त्या तरुणीला तो मुलगा घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत अगदी सगळं काही मनमोकळेपणानं करू लागला. पण तो जे कृत्य करत होता त्यावेळी तो ठिकाणी तो एकटा नसून त्याचा अजून एक मित्र होता. मग त्या दोघा जणांनी बारीनं ती 17 वर्षाची जी तरुणी आहे तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमची. विशाखापट्टणममध्ये एका ठिकाणी घरकाम करणारी एक 17 वर्षीय तरुणी होती आणि ती याच विशाखापट्टणमच्या एका परिसरामध्ये घरकाम करायची. तशी ती मूळची ओडिशाची होती आणि ती 7 महिन्या पहिले या ठिकाणी तिच्यासह परिवारासह कामधंद्यासाठी आलेली होती आणि याच ठिकाणी राहत होती. मग या ठिकाणी राहत असताना कामासाठी जात येत असताना तिची ओळख एका तरुणासोबत झाली आणि त्या तरुणासोबत ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. बोलू लागली, सगळ्या काही गोष्टी करू लागली, चॅटिंग करू लागली. मग एक दिवस त्या तरुणाने त्या तरुणीला निवांतात भेटण्यासाठी बोलवलं आणि तो तिला घेऊन दुसऱ्याच ठिकाणी गेला आणि ती तारीख होती 17 डिसेंबर 2023ची. 17 डिसेंबर 2023ला तो तिला एका बीचच्या परिसरामध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी एका लॉजिंगवर नेलं आणि तो तिच्यासोबत सगळं काही करू लागला, तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. आता हे सगळं करत असताना अजून एक त्याचा मित्र हे सगळं काही पाहत होता आणि ज्या पद्धतीनं त्यांनी केलं त्याच पद्धतीनं त्याला मित्राला सुद्धा करायचं होतं. म्हणून त्या दोघांनी त्या तरुणीवर दबाव टाकला आणि त्या दोघांनी बारीनं त्या तरुणीसोबत अगदी त्याच पद्धतीनं केलं. आता 17 तारखेपासून ती तरुणी त्या 2 मुलांबरोबर होती आणि त्यांचा वापर झाला. त्यांनी सगळं काही केलं की त्या तरुणीला त्या मुलीला तिकडं सोडून दिलं आणि त्या ठिकाणाहून ते फरार झाले. आता ती जी तरुणी होती तिची मानसिक स्थिती मोठ्या प्रमाणात खराब झाली होती. तिनं काय केलंय, कशा पद्धतीनं केलंय, तिला मोठा मनस्ताप होऊ लागला आणि मग तिच्या डोक्यामध्ये आत्महत्या करण्याचा विचार आला. ती बीचच्या कडेनं गेली, आत्महत्या करायचा प्रयत्न करत होती. पण मात्र त्या ठिकाणी जे काही फोटोग्राफर्स होते, फोटो काढत होते, यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला वाचवलं, तिची समजूत काढली, तू जे करते ते चुकीचं आहे असं सांगून तिला जवळच एका लॉजमध्ये नेलं, तिला धीर दिला आणि त्यांनी सुद्धा बारीनं मग 11 जणांनी तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि 11 जणांनी जबरदस्ती केल्यानंतर तिची मानसिक स्थिती आता मोठ्या प्रमाणात खराब झाली होती आणि ती घडलेली घटना कोणालाही सांगत नव्हती. आणि इकडं तिचे जे घरचे आहेत ते मोठ्या प्रमाणात परेशान झाले होते. म्हणून त्यांनी 17 तारखेलाच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विशाखापट्टणमच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पण मात्र 23 डिसेंबरला ती मुलगी ओडिशाला असल्याचं ओडिशाच्या पोलिसांना समजलं होतं आणि त्यांनी तात्काळ त्याची माहिती या विशाखापट्टणमच्या पोलिसांना दिली. विशाखापट्टणमचे पोलीस आणि त्या मुलीचे वडील ओडिशाला या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेतलं. चौकशीसाठी सगळ्या काही गोष्टी विचारल्या. पण मात्र ती जी मुलगी आहे ती पाहिजे तसे उत्तरं देत नव्हती, घटना काय घडली हे सांगत नव्हती. मग तिच्या आईवडिलांनी तिला घरी गेल्यानंतर समजून सांगितलं, विचारलं, एकदम मनमोकळेपणानं विचारलं, पण तरीसुद्धा ती सांगत नव्हती. मग 31 तारखेला त्या मुलीला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आणलं. तिला योग्य रीतीनं विचारलं. आता तिचं मन थोडं हलकं झालेलं होतं आणि तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला होता की कशा पद्धतीनं तिच्या जवळच्या मित्रांनीच तिला लॉजवर नेलं, सगळं काही केलं. त्यामध्ये त्या 2 आरोपीची सुद्धा नावं आहेत आणि त्या दोघांनी तिथं सोडून दिल्यानंतर त्या ठिकाणच्या परिसरामध्ये असणारे जे काही लोक होते 11 जण त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तिच्यावर त्याच पद्धतीनं जबरदस्ती केली, तिच्या मनाविरुद्ध सगळं काही केलं आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तिला सोडून दिलं. पण त्यापैकी एकाने त्या तरुणीला 200 रुपये दिले आणि या
ओडिशाच्या पोलीस स्टेशनकडे नेऊन सोडलं, रेल्वेच्या दिशेने नेऊन सोडलं आणि तिथून पोलिसांना तिचा तपास लागला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं आणि या ठिकाणी पाठवलं होतं. आता या 17 वर्षीय तरुणीला 13 जणांनी ज्या पद्धतीनं केलं आहे, पोलिसांनी या 13पैकी 11 जणांना ताब्यात घेतलं आहे. कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे. 2 जण मात्र फरार आहेत, पण पोलीस त्या 2 जणांचा सुद्धा तपास करत आहेत. त्यांचा सुद्धा तपास लावून लवकरच त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.